मित्रांनो नमस्कार, फार्मिंग बिझनेस यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो आजचा विषय, एका गाईला दिवसभरामध्ये वैरण किती टाकावी, हिरवा व सुका चारा मिळणार, दोन्ही टाईमला वैरण किती द्यावी, ह्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत। मित्रांनो साधारणतः 20 लिटर दूध देणाऱ्या गाईला दिवसभरामध्ये 25 किलो हिरवा चारा व सुका चारा असं दोन्ही मिसळून वैरण देण्यात यावी। त्यापेक्षा जास्त वैरण दिल्यास गाईची पचन क्रिया मंदावते आणि रवंथ करण्याची प्रक्रिया देखील मंदावते। दिवसभर गाई चरत बसली असल्यास त्या गाईला रवंथ करण्याला वेळ मिळत नाही आणि त्यामुळे दुधाची निर्मिती योग्य प्रमाणात होत नाही। त्यामुळे मित्रांनो गाईंना जास्त प्रमाणात वैरण देऊन चाऱ्याचे देखील नुकसान होते आणि चारा देखील अपुरा पडू शकतो। सध्याची परिस्थिती पाहता दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा अपुरा पडणे हे स्वाभाविकच आहे। त्यामुळे आपण गाईला योग्य प्रमाणात चारा देणं आवश्यक आहे। साधारणतः एक गाई एका मिनिटामध्ये 40 वेळा रवंथ करण्यासाठी तोंड हलवत असते। त्यामुळे ह्या गायींचं रवंथ ही प्रक्रिया तसेच बैठक होणे हे फार गरजेचं असतं। ह्या सर्व गोष्टी माहीत असणं, शेतकऱ्यांना माहीत असणं फार गरजेचं आहे। त्याच्यामध्ये साधारणतः 25 किलो वैरणीमध्ये 20 किलो हा हिरवा चारा आणि 5 किलो हा सुका चारा दिला तर पचनक्रिया देखील अतिशय उत्तम होते आणि त्या चाऱ्याचे रूपांतर दुधामध्ये होण्यास मदत होते। 20 लिटर दूध देणाऱ्या गाईला 25 किलो चारा हा भरपूर प्रमाणात होतो आणि साधारणतः 6 किलो खुराक, सकाळी 3 किलो खुराक आणि संध्याकाळी 1 किलो खुराक हा प्रमाणात खुराक देण्यात यावा। खुराकामध्ये तुम्ही सुग्रास, गोळी पेंड, मक्याचा भरडा असं विविध गोष्टींचा वापर करू शकता। तसेच हरभरा चुनी, तूर चुनी, मका चुनी ह्या गोष्टींचा पण बरेच शेतकरी वापर करतात। गोळी पेंड पण देणं आवश्यक आहे मित्रांनो। त्यामुळे काय होतं की पचनक्रिया चांगली होते व शारीरिकरित्या गाय सुदृढ राहते व दुधाचे प्रमाण देखील गायीमध्ये चांगले राहते। तसंच ह्या दिवसामध्ये मित्रांनो सोडा देणं फार गरजेचं असतं। गायीच्या उष्णतेमुळे गायीच्या शरीरामध्ये खाल्लेलं घटकांचं पचन न होता आम्लता वाढण्यास सुरुवात होते। त्यामुळे सोडा देणं हे फार गरजेचं आहे मित्रांनो। शरीरामध्ये pH व्हॅल्यू जर वाढली तर त्यामध्ये दगडी देखील होण्याची शक्यता असते। मित्रांनो दगडी ही शरीरात आम्लता वाढण्याने देखील होते। असं काही नाही की गोट्यातील स्वच्छता नसेल तरच दगडी होते, असं काही नसतं मित्रांनो। यासारख्या विविध माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं चिन्ह दाबायला विसरू नका मित्रांनो।